पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मेघा प्लीज कम। आता नेक्स्ट कोण? अश्विनी वाघमारे। ओके अश्विनी प्लीज या जा। अश्विनी तुम्हाला जे काही काम येतंय ना ते न घाबरता करा। रेडी आहात? हो ओके। रिलॅक्स बसा। तुमचे आयब्रोज केले तर चालतील ना? हो एका हाती संसार एका हाती स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने उंच मला वॅक्सिंग सुद्धा येतं, करू का? एका हाती स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने उंच भरारी घेण्या उमले बोला पंख म्हणे मला चाल पुढे पुढे ग आनंद आपुल्या घरासाठी लढेन अखंड असेल दारी सदा आनंद तू चाल पुढे तू चाल पुढे तू चाल पुढे चाल पुढे चाल पुढे तू चाल पुढे चाल पुढे चाल पुढे तू चाल पुढे तू चाल पुढे। झालंय। ओके अश्विनी तुम्ही या। आई मस्त केलंस। सो लेडीज मी तुमच्या सगळ्यांचं काम पाहिलंय, त्यानुसार जे काही सिलेक्शन झालं असेल ते येत्या 2 दिवसात तुम्हाला कळवण्यात येईल। ओके थँक्यू। मयूर ऐक ना, अगं तुला काय वाटतंय माझं सिलेक्शन होईल? नक्की सिलेक्शन होईल तुझं। अरे कुणाचा यांचा फोन आहे? घे ना मग। हॅलो अश्विनी, हा बोला। कुठे आहेस तू? कुठे आहेस म्हणजे? कुठे आहेस म्हणजे कुठे आहेस तू? आता बाहेर आहेस का? का हो? नाही, मी पांड्याबरोबर इकडे एका कामासाठी आलो होतो, त्याच्या कामासाठी। तर मी तुला आणि मयुरीला असं जाताना पाहिलं इकडून। मला आणि मयुरीला? तुम्ही जमनालाल बिल्डिंग मध्ये आहात का? ना। हॅलो हॅलो अगं काय झालं? फोन का कट केलास? आपण जिथे आता आहोत ती जमनालाल वगैरे बिल्डिंग आहे का? हो। अरे देवा, अगं बाबांनी आपल्याला दोघींना इथे कुठेतरी बघितलंय। काय? हो, ते अगं बबन भाऊजींबरोबर कोणत्या तरी कामासाठी आले तिथे। अगं मग तू फोन का कट केलास? मला नाही खोटं बोलता आलं ग। आई यार असं नको करूस, तू त्यांना फोन लाव आणि सांग की आम्ही इथे नाही आहोत सांग। घे घे फोन घे, फोन उचल। हॅलो काय कट का केलास? मी नाही कट केला हो।
आपोआप झाला. हा, कुठे आहेस तू आणि मयुरी एकत्र आहेत का? मी आणि मयुरी एकत्र नाही, आम्ही दोघी एकत्र नाही आहोत. तुम्ही काय म्हणालात? त्या बिल्डिंगचं नाव जमनालाल वगैरे ना, असंच काहीतरी. तुम्ही तिथे आहात का कुठेतरी? नाही, 1-1.5 तास झाला मी आलो परत घराकडे. या, मला असं वाटलं की मी तुम्हाला पाहिलं तिकडे. बरं, ऐका ना, मी फोन ठेवते. मला जरा ना सामान घ्यायचंय. अगं पण आत्ता कुठे आहेस तू ते विचारलं मी. मी एका बिल्डिंग मध्ये. अरे हे काय उत्तर झालं का? बिल्डिंग मध्ये काय? नाही हो, म्हणजे मी बिल्डिंग मध्ये आहे आणि आजूबाजूला खूप दुकान आहेत ना. मी तुम्हाला म्हटलं ना मला सामान घ्यायचंय. श्रेयस, फोन ठेव, चहा घे, थंड होईल. चल नंतर बोलतो. हो. मयू, जर बाबांनी आपल्याला दोघींना इथे बघितलं असतं ना तर सगळी गडबड झाली असती. त्यांनी आपल्याला हे जे सगळं करतो ना ते करूच दिलं नसतं. अगं आई, आपल्याला ना नेक्स्ट टाइम पासून खूप जास्त केअरफुल राहायला पाहिजे. आणि आता निघूया, नाही तर येतील परत शोधत शोधत. चल. हो. विद्युत, अरे तू इथे कसं काय? खूप सुंदर दिसतेस आज. थँक्यू. पण तू इकडे कसं काय विद्युत? विद्युत, विद्युत. अगं असं काय करतेस? कालच आपलं ठरलं होतं ना, तुझं क्लिनिकचं काम संपल्यानंतर आपण भेटणार होतो. ओ गॉड. बाय द वे, तू कुठे फंक्शनला वगैरे निघाली आहेस का? हो, ते आमच्या सरांकडे पूजा आहे आज, सो तिथे चालली. पण आपलं काल फोनवर बोलणं झालं आणि माझ्या डोक्यातच निघून गेलं रे. मी कम्प्लिटली विसरले. काही हरकत नाही. एक काम करूया, मी तुला ड्रॉप करतो, म्हणजे वाटेत आपल्याला बोलता येईल. ठीक आहे? नाहीतरी अशा अटायरमध्ये तुला रिक्षाने पाठवणं मला योग्य वाटत. ओके प्लीज. ठीक. काय? चल ना. ठीक आहे. बरं, तुला उशीर होणार आहे का तिकडे? आणि कोण कोण येते सोबत? एवढे प्रश्न, एवढ्या चौकशा? अगं चौकशा म्हणजे रात्री उशीर झाला तर कोणी सोबत असलेलं बरं म्हणून विचारलं. आणि कोणी सोबत नसेल ना तर मी येईन तुला घ्यायला. तू पण ना शिल्पी, सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काढत असतेस. हॅलो, तुम्ही लोक ना पहिले मी चुकीची वागते, चुकीची बोलते, चुकीचा अर्थ काढते, हे सगळं बोलणं ना पहिले बंद करा प्लीज. तुझी बहीण पण तिने आज सिद्ध केलंय, ती पण काही कमी नाहीये ते. तरीच म्हंटल अजून ताईवर गाडी कशी नाही आली. बरं आता काय केलं ताईने? अरे मला ना या साडीवर घालायला तोडे हवे होते. मी मागितले तिच्याकडे मला तोडे दे म्हणून. मागितले म्हणजे काय, आजच्या पुरते दे एवढंच म्हंटल मी. काय मला देऊन टाक असं अजिबात म्हंटल नाही. नाही म्हणाली. म्हणजे नाही देणार असं स्पष्ट म्हणाली माझ्या तोंडावर. ताई? नाही, माझं भूत. काय तर म्हणे माझ्या आजीचे तोडेत ते. 4 पिढ्या झाल्या आम्ही तेच तोडे वापरतोय. मग मी कोण आहे? मी म्हात्र्यांची सूनच आहे ना. तू मानतोस ना मला बायको अजून पण? हे असले नकली तोडे घालून फिरते. लाज वाटायला पाहिजे तुला एक नवरा म्हणून. का गप्प बसलास आता? का विश्वास बसत नाहीये? शिल्पी, विश्वास बसण्याचा प्रश्नच नाहीये. हे बघ, ताई अशी आहे ना की तू तिला काही मागितलंस ना ती सगळे दागिने काढून तुला देईल. गैरसमज आहे तुमच्या सगळ्यांचा, हा मोठा गैरसमज आहे. तुम्ही लोकांनी काय ना तिला देवी बनवून ठेवलंय. ती कशी चांगली, ती कशी छान वागते, ती कशी सुगुणी, असं काही नाहीये. हे अशा प्रसंगांमध्येच ना माणसाचा खरा स्वभाव कळतो, जो फक्त मला माहितीये. शिल्पी नाही. प्लीज नाही, तू आता मला हे सगळं समजावून सांगण्याच्या आधी मी निघते.
की ती कशी चांगली आहे, नाही ग ती अशी नसेल बघ, नकोच मला नाही ऐकायचं हे सगळं. शिल्पी नाही ऐक. खरंच मला ड्रॉप करायची काही गरज नाही, मी निघते. शिल्पी तू जात नाहीयेस, मी तुला ड्रॉप करतो. ऐक माझं. शिल्पी ऐक. शिल्पी शिल्पी अगं ऐक माझं. ताईने असं केलं, सगळे दागिने दिले, मग तोडे का नाही? हे नॉर्मल नाहीये. ताई असं कधीच नाही करणार. नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुझं काय चालू आहे ताई? पुढे काय होणार, कसं होणार काही कळत नाहीये. ऑफिसमध्ये जे काही झालं ना उज्ज्वला, ते बघून हादरून जाणं साहजिकच आहे. श्रेयसची खूप बदनामी झाली आहे. याचा अर्थ तो म्हणतो तसं त्याचं करिअर संपलं. संपेल कसं? लोकाची भूमिका घेतोय तो, हे मात्र निश्चित. आता काही दिवस तरी या लाईन मध्ये तो काम नाहीच करू शकणार. मग पुढे घर कसं चालायचं? आहेत ते पैसे 2-3 महिने पुरतील. तुमच्याकडे जे काय होते ते सगळे तुम्ही देऊन मोकळे झाले. कसं होणार आहे? करतो काहीतरी मी. काय करणार आहात? मला काहीतरी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या वयात नोकरी करणार आहात? उज्ज्वला, या घराची जबाबदारी माझी आहे जोपर्यंत मी जिवंत आहे, आणि आपल्यावर उपाशी राहायची पाळी नाही येऊ देणार. वचन देतो तुला. हा शू बोल. तुझ्या ऑफिसमध्ये जे काम करून द्यायचं होतं ना, ते कधीपर्यंत करून हवंय? अगं कधी चालेल? आज, उद्या, परवा कधी चालेल? आज ना शिल्पीला यायला जरा उशीर होणार आहे. मी आजच आले तर चालेल का ग? अगं चालेल काय, पळेल. बघ तुला वेळ मिळावा ना म्हणूनच मी म्हणत होते. पण तू ये, मी सगळी व्यवस्था करून ठेवते. हो मी येते. फक्त मला जो पत्ता केळकर कॉलनीतनं डाव्या बाजूला जी तिसरी गल्ली आहे तिथेच ना? हा येस, ये. येते मी. तुम्ही इथे बसा. तुम्ही बारीक का जाड ठेवू? नाही, फक्त एक्स्ट्राच. तुम्ही बसा. त्रास नाही होते ना? नाही नाही, चुरचुरते का? अजिबात नाही. झालंय. थँक्यू. आरसा दे ग जरा. हो. हाय.
वाव अश्विनी, तू सगळं खूपच छान केलं. इतक्या सुंदर आयब्रोज तर आजपर्यंत मला कोणीच करून दिल्या नव्हत्या. मग माझ्या आयब्रोजला अश्रूशिवाय मी दुसरं कोणाला हात पण नाही लावून देत. आता मीही नाही लावू देणार. ए आरसा दे ग. अरे माझा चेहरा तर बघ, इट्स ग्लोईंग. साध्या क्लीनअपने सुद्धा किती छान फरक पडलाय. अश्विनी, तुझ्या हातात खरंच जादू आहे. थँक्यू. प्राजक्ता, मला वाटतं लंच ब्रेक मधला वेळ आपल्याला फेशियल साठी नाही पुरणार. आता कधीतरी आपण अश्विनीला माझ्याच घरी बोलूया, चांगलं पूर्ण दिवसासाठी. आणि मग मॅनिक्युअर, पेडिक्युअर, फेशियल सगळंच आपल्याला करता येईल. आणि हेअर स्पा पण करून घेऊया. ए मी सुद्धा येणार आहे त्या दिवशी. अश्विनी, हे घे, 2000 आहेत. पण माझे तर फक्त 1700 झालेत. 300 रुपये आमच्यातर्फे, खूप छान सर्व्हिस दिल्याबद्दल. मला टीप नकोय. अगं टीप नाही, तुझा येण्या जाण्याचा खर्च समज. आई, इकडे काय करतेस तू एकटीच? प्राजू मावशीचा फोन आलेला बघ, येता येता कट झाला. अगं बोलते ग मी तिच्याशी नंतर. आई, तू किती आनंदात आहेस ग आज. आरशासमोर जाऊन चेहरा बघ तुझा किती खुल्ला येतो. माहित नाही, पण ना आज मला ना खूप वेगळं वाटतंय. म्हणजे सकाळी मी प्रीटी ब्युटी कंपनीमध्ये डेमोसाठी गेले, त्याच्यानंतर मी प्राजू मावशीच्या ऑफिसमध्ये गेले. ते सगळं करताना ना मला एक वेगळं फिलिंग होतं ग. कदाचित मी डेमो दिला अगोदर, त्याच्यामुळे मला हे सगळं इतकं चांगलं करता आलं. म्हणजे परीक्षेच्या अगोदर कसा परीक्षा दिल्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतो, तसंच काहीतरी झालं असावं माझं. तुझं काय माहितीये, तू उगाच घाबरतेस. तुला माहिती नाहीये तुझ्यात काय येते. मयू, ते 2000 रुपये जेव्हा माझ्या हातात आले ना, तेव्हा खरंच मला खूप आधार वाटला ग. आई बघ, तुझं या कंपनीमध्ये सिलेक्शन नक्की होणार. आणि मी ना त्या दिवसाची वाट बघते जेव्हा हे ना आपल्या हिटलरला समजेल. तिचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा होईल जेव्हा तिच्या हे लक्षात येईल ना की तू तिच्यापेक्षा जास्त पैसे कमवतेस तुझ्या स्किल आणि टॅलेंटवर. नाही ग, मला मुळात ना कुणाशी स्पर्धाच नाही करायची. आणि शिल्पी आपलीच आहे, तिच्याशी कशाला स्पर्धा करेन मी. आणि अजून मला तो प्रीटी ब्युटीचा जॉब सुद्धा मिळाला नाही. मिळेल, नक्की सिलेक्शन होणार तुझं. फोन वाचतोय तुझा. अगं ते मेसेजेस येतच असतात. आई, आता एकही मेसेज इग्नोर नाही करायचा, प्रत्येक मेसेज महत्वाचा आहे. बघू मला काय आलंय ते. अगं आई, काय मेसेज आलाय माहितीये का तुला? काय? प्रिय अश्विनी वाघमारे, तुमचं आमच्या कुटुंबात स्वागत आहे. त्यांनी पुढे लिहिले, तुम्हाला हे कळवण्यात आनंद होतोय की प्रीटी ब्युटी कंपनीमध्ये ब्युटिशियन म्हणून तुमची निवड करण्यात आलेली आहे. आई, तुमचं किट आणि युनिफॉर्म तुमच्या घराच्या ऍड्रेसवर पाठवण्यात येईल. आई, पुनश्च अभिनंदन, धन्यवाद. तुझं सिलेक्शन झालं. मी सिलेक्ट झाले? हो, तू सिलेक्ट झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स. मयू,
माझ्यासाठी ना उद्याचा दिवस खूप वेगळा असणार आहे, खूप वेगळा.